13 वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीत मराठी शाळा वर्षाला 10 प्रमाणे बंद पडत चाललेले आहेत। 13 वर्ष एखादं सरकार आणि एखादं शिक्षण खातं जर या शाळा व्यवस्थित चालवू शकत नाही एवढी वर्ष करून, तर मग ते नुसतं अकार्यक्षम आहे असं आम्ही नाही म्हणणार। याच्या मागे कट कारस्थान आहे असं आम्हाला वाटतं। मराठीला या इंटरव्ह्यूजमधून नोकरीमधून मिळण्याच्या शक्यतेतून वगळल्याचा परिणाम आता असा होत आहे असं लक्षात आमच्या येत आहे की पालक असं समजू लागलेले आहेत की आता मराठी शिकून काही फायदा नाही। मराठी जर आपली मुलं शिकतील तर त्यांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत। त्यामुळे कोकणी किंवा इंग्रजी याची निवड करताना पालक इंग्रजीचीच करणार। त्याचे सगळे उपद्व्याप मराठी विरोधी जे आहेत हे लोकांसमोर आम्ही येत्या 4-5 महिन्यात मांडणार आहोत। आमचा कयास असा आहे की सरकारने सगळ्या डिमांड्स पूर्ण करून घेतलेल्या आहेत, मागण्या आर्थिक मागच्या अधिवेशनात। त्यामुळे आता कंपल्सरीली आता निवडणुकीपर्यंत जर अधिवेशन घ्यायचं झालं एक नियमाप्रमाणे, तर 1 दिवसाचं 2 दिवसाचं अधिवेशन हे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होईल म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। ते तसं होईल असं लक्षात घेऊन आंदोलनाची गती आणि वेग आम्ही वाढवणार आहोत की जर तुम्ही मराठी राजभाषा केली अन्याय दूर करण्यासाठी, तर नक्की भारतीय जनता पार्टीचं सरकार मराठी प्रेमी निवडून देतील। अन्यथा या सरकारवर जनतेला लाथ मारावी लागेल असं म्हणावं लागत आहे। आम्ही अजून सरकारच्या विरोधात गेलेलो नाही, समजलं ना। आमचंच सरकार आहे असं आम्ही मानतो। मराठी बहुसंख्येनं असलेल्या या भाजपचं सरकार हे आमचंच आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे ही आमची भूमिका आहे। जर केलं नाही तर आम्हाला नाईलाजानं विरोधात जावं लागेल।